हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं दिवसभराचं रुटीन. तर हे मी घरी पनीर बनवलं होतं. हे पनीर बनवायचा जो साचा आहे तो माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलेला आहे. तर हे पनीर बनवायचं साच्यात आणि त्यात मी काल मग घरी पनीर बनवलं. पनीर बनवण्यासाठी मग टोमॅटो, कांदा आणि लसूणची प्युरी केली होती आणि त्यात मग आपला पनीर मसाला, शाही पनीर मसाला आहे तो दुधात मिक्स करून त्याची पण म्हणजे पेस्ट तयार केलेली होती. तर पनीर इतकं छान बनलं होतं हे. काल मुद्दामून पनीर बनवलं कारण खूप दिवसात सुरू होतं. 2-3 वेळा याच्या अगोदरही केलेली होती पनीरची भाजी साचा आणल्यापासून. पण मग म्हटलं चला आता आजही करूया. तर घरच्याच दुधाचं हे पनीर पण बनवलेलं होतं. घरचं जे गाईचं दूध आहे त्यापासूनच बनवलेलं होतं. खूप छान असं सॉफ्ट असं हे पनीर झालेलं होतं. आणि बाहेरच्या पनीरच्या भाज्या खाण्यापेक्षा आपण जर घरी पनीर बनवून जर भाजी केली ना तर खरंच छान होते ही पनीरची भाजी आणि आपल्याला छान हेल्दी असं घरच्या घरी खायला पण मिळतं. तर हे पनीर असं सॉफ्ट झालं होतं, खूप असं कडक नव्हतं. मग त्यानंतर हे पनीर छान असं कट करून घेतलं आणि मग भाजी करायला घेतली. तर ही टोमॅटो, कांदा आणि लसूणची जी प्युरी होती तर ती अगोदर अशी तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेतलेली होती, चांगलं तेल सुटेपर्यंत. आणि साईडला मग पनीर फ्राय करायला दुसरी कढई ठेवलेली होती. तर आमच्याकडं सगळ्यांना पनीर फ्राय करूनच भाजीत घातलेलं आवडतं. कच्चं पनीर असं भाजीत कुणालाही आवडत नाही. त्यामुळं मग पनीर पण थोडंसं फ्राय करून घेतलं आणि साईडला हे प्युरी म्हणजे आपली ग्रेव्हीची तयारी होती. जे आपण दुधामध्ये कालवलेला पनीर मसाला होता तो पण मग छान टोमॅटो वगैरे झाल्यावर हे पण टाकून घेतलं आणि मग पनीर जे फ्राय केलेलं होतं ते पण केलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपलं ग्रेव्ही छान तयार झालेली होती. आणि मग याला छान तेल सुटलेलं. त्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी यात मी घालून घेतलं कारण खूपही पातळ मग छान वाटत नाही आणि ग्रेव्ही अशी घट्टसरच छान वाटते. त्यामुळं मग ही ग्रेव्ही करायला घेतलेली होती आणि मग यात पाणी घातल्यानंतर पाहिलं एकदा आपल्याला जसं ज्या प्रमाणात पाहिजे होती त्या प्रमाणात करून घेतलेली होती. छान अशी ग्रेव्ही तयार झाली. तर ग्रेव्ही करताना थोडीशी घट्टसर असली की छान वाटते. त्यानंतर मग ग्रेव्ही झाल्यानंतर जे फ्राय केलेलं पनीर होतं ते पण त्यात ॲड केलं आणि फक्त एकच उकळी काढली कारण पनीर खूप सॉफ्ट झालेलं होतं. जास्त केलं असतं तर मग पनीर लगेच त्यात विरघळून गेलं असतं. तर असं मस्तपैकी मग ताट तयार केलं. पनीरची भाजी, शेव आणि प्रसादाची ही बुंदी आहे. काल हनुमान जयंती झाली त्याची आणि घरी केलेलं ताक. तर असं छान पद्धतीनं जेवणाचा बेत होता. त्यानंतर मग संध्याकाळी आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर कारण मैत्रिणीच्या मुलीचं उद्या लग्न आहे आणि तिच्यासाठी आम्हाला काहीतरी गिफ्ट घ्यायला मग आम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं होतं लवकरच. थोडंसं ऊन उतरलं की लगेच जाऊ म्हणलं, पण निघेपर्यंत उशीर होतोच, काही ना काही कामं निघतच राहतात आणि आम्ही तसं ठरवूनच गेलो होतो काय घ्यायचं काही नाही. तर मग आम्ही गेलो इथं ओम फर्निचरवर आणि तिथं मग आम्ही ठरवलं होतं की देवघर घेऊया कारण आम्ही तिला विचारलं होतं नेमकं काय घ्यायचं आणि मग सगळ्यांच्या विचाराने आम्ही देवघर घ्यायचं ठरवलेलं होतं. तर आम्ही सगळेजण मिळून वस्तू देणार होतो काहीतरी गिफ्ट. तर हे देवघर पाहिलं आम्ही सागवानी आणि त्यानंतर मग हे फर्निचरच्या दुकानात बाकीचं पण खूप सगळं सामान आलेलं होतं. छान होतं. कूलर पण वेगवेगळे होते आणि बाकीचं साहित्य पण फर्निचरच्या दुकानात खूप छान होतं. आणि ही माझी जी मैत्रीण आहे सुनीता, तिला पण टीपॉय घ्यायचा होता. तर मग आम्ही टीपॉय पाहिला, पण तिला थोडंसं म्हणजे लाकडी पाहिजे होता काचेच्या म्हणजे वरच्या बेसपेक्षा. तर तो पाहिला आम्ही नंतर टीपॉय. आणि हे सगळं पाहत असताना मग परत आम्ही देवघर जे घ्यायचं ठरवलेलं होतं. मला पायऱ्यांचं आवडत होतं आणि तिला बिना पायऱ्यांचं आवडत होतं. तर दोघींच्या विचारांनी शेवटी मग म्हणजे त्या जे बिना पायऱ्यांचं देवघर होतं त्याची फिनिशिंग खूप छान दिसत होती आणि त्यामुळं मग आम्ही तेच फायनल करू असं ठरवलं. डायनिंग टेबल पण खूप सुंदर दिसत होतं, खूप छान वाटत होतं सगळंच फर्निचर. आणि जवळपास 45,000 तर 1,00,000 1.5 लाखापर्यंत इथं हा पूर्ण सेट इथं होता. छान सगळे सेट होते. पाहत आम्ही म्हणजे दुकानात गेलं की पाहायला तर खूपच छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. तर हे लग्नात देण्याचे जे सेट आहेत खूप सुंदर होते आणि हा तर सेट खूप छान वाटला मला. हा जवळपास 1,20,000चा काहीतरी सेट होता आणि त्यातच लाईटिंग वगैरे होती आणि भैयाने खूप छान पद्धतीने दाखवलं. हा ग्रे कलर एकदम म्हणजे असं डिसेंट आणि छान वाटत होतं, एकदम सोबर आणि छान लुक देत होतं हे. तर अशा पद्धतीनं सगळ्या वस्तू पाहिल्या आणि तिला फ्रीज पण घ्यायचंच आहे, चेंज करायचं आहे. मग थोडासा विचार केला आणि मला पण फ्रीजच्या बाबतीत थोडंसं पाहायचं होतं.
त्यानंतर मग आम्ही हे देवघर फायनल केल्यानंतर पाहिलं तर ह्या ड्रॉवरला थोडंसं एका साईडला मला थोडासा गॅप वाटला, म्हणून मग मी परत त्याचा ड्रॉवर चेंज करून घेतला आणि हे देवघर आम्ही फायनल केलं, कारण याची फिनिशिंग खूप छान वाटत होती बाकीच्या याच्यापेक्षा. तर मग हे देवघर फायनल केल्यानंतर आम्ही तिथं पेमेंट वगैरे केलं आणि देवघर मग नंतर गाडीत घेऊन या असं ठरवलं आणि नंतर आम्ही तिथून निघालो. तर ही संध्याकाळची वेळ म्हणजे वसमत रोड एवढा भरलेला असतो, ट्रॅव्हल्स वगैरे उभे असतात ज्या पुण्याला जातात. त्यानंतर मग आम्ही आलो इथं ज्यूस सेंटरवर आणि आईस्क्रीम खायची होती. आम्ही दोघीच असल्यामुळं मग कसं थोडंसं निवांत होतं आणि आईस्क्रीम वगैरे घ्यायला गेलो. तिथंच खाऊ म्हणलं घरी आणण्यापेक्षा. तर मग हे मला अमेरिकन नट्सचं आईस्क्रीम खूप जास्त आवडतं. मग आम्ही दोघींनी ते आईस्क्रीम तिथं घेतलं आणि आईस्क्रीम वगैरे खाल्लं, कारण संध्याकाळची वेळ होती आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. नंतर आम्ही चालतच आलो होतो तिथून, म्हणजे फर्निचरच्या दुकानाहून, आणि इथपर्यंत आल्यानंतर मग शेवटी हे अमेरिकन नट्सचं आईस्क्रीम घेतलं आम्ही दोघींनी आणि निवांत गप्पा मारत आईस्क्रीम वगैरे तिथं खाल्लं आणि तिथून मग ॲटो करून आम्ही घरी निघालो. तर घरी आल्यावर मग जवळपास घरी येताना तिथपर्यंत ॲटो आम्हाला मिळतो, मला रोडलाच उतरावं लागतं, तिला थोडंसं पुढं जावं लागतं. तर आम्ही दोघींनी हे आईस्क्रीम घेतलं आणि आईस्क्रीम घेतल्यावर तिथं लहान मुलं पण आले होते बरेच. मग त्या मुलांना इतका म्हणजे छान वाटलं की ते स्वतःच म्हणले, काकू आम्ही तुमचा व्हिडिओ घेऊ का. छोटे छोटे मुलं होते आणि त्यांना खूप छान वाटत होतं, त्यांनी आमचा व्हिडिओ घेतला. तर कसं वाटला माझा दिवस नक्की सांगा. बाय.